शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर टेमलाई उड्डाणपूल ते गडमुडशिंगी कमानादरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती अखेर सुरू झाली आहे। गणेश चतुर्थीपूर्वी शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोल्हापूर यांना निवेदन देऊन या रस्त्यावरील गंभीर स्थितीबाबत सूचना केली होती। सुरुवातीला तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र काही दिवसातच रस्ता पुन्हा उखडल्याने नागरिक आणि वाहन चालकांचा हाल सुरूच राहिलं। या रस्त्यावर दिवसेदिवस वाढणारी वाहतूक, हायवे खालील कोंडी आणि खोल खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसात तब्बल 30 ते 40 लहान मोठे अपघात झाल्याचं निदर्शनास आलंय। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 14 ऑक्टोबर रोजी उचगाव शेती फार्मजवळ आंदोलन करणार असल्याची पूर्वसूचना बांधकाम विभागाला देण्यात आली होती। मात्र आंदोलनाचा इशारा मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम सुरू केले। त्यामुळे शिवसेनेने या तात्काळ कारवाईचे स्वागत केले। शिवसेनेच्या वतीनं शाखा उपअभियंता श्रीकांत सुतार यांना निवेदन देऊन भविष्यात अशा समस्यांसाठी आंदोलन करावं लागू नये यासाठी नियोजनबद्ध काम करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले यांनी केलं। यावेळी फेरीवाला संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब नलावडे, माजी डेप्युटी सरपंच विराज करी, तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष चौगले, तालुका सचिव सचिन नागटिळक, ग्राहक सेनेचे संजय काळगुडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेनेच्या या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाली असून स्थानिक नागरिकांनी पक्षाच्या तत्परतेचं कौतुक केलंय। त्यांच्या सरकारकडनं निधी हा येतोय आणि रस्ते झालेले आहेत, गेले दीड वर्षापूर्वी रस्ते झालेले आता उघडून गेलेले आहेत। माझं मत आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरना अधिकारी चांगले असतील, त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन काम केले, त्याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल दोष नाही। जर अधिकारी चांगले असले तर ते कॉन्ट्रॅक्टर कितपत चांगले आहेत हे पण त्यांनी तपासावं आणि त्यांना काळ्या यादीत टाकावं माझ्या मते। आणि कोणताही रस्ता झाला तर कमीत कमी 5 वर्ष तर रस्ता उघडला नाही पाहिजे। आणि जर तसं होत असेल त्या म्हणजे आता परवाच कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की त्या रस्त्यावर खड्डे वगैरे असेल आणि तिथं अपघात झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर म्हणजे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हणजे कोर्टानेच जाहीर केलेलं आहे। आणि तसं जर झालं तर भारतातील कोणतेच रस्ते खराब होणार नाहीत असं माझं मत आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।